हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी झालेल्या प्रश्नाचं आपण आता मराठीच्या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. तर मराठीच्या याच्यामध्ये आपल्याला तर पाहिला तिथं खंड 3 भाषा परीक्षण म्हणजे आपण याची उत्तरं पाहणार आहोत. ह्या याच्यात आपल्याला जर हा प्रश्न पाहिला, सदर परिच्छेदित मुख्य विषय कोणता? तर मुख्य विषय आहे कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. त्याचा मुख्य विषय होता कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. आणि कोळ्याच्या जाळ्याचे संदर्भ कोणते विधान चुकीचे होते? तर ते पाण्याचा शोध घेते. याच्यात कोणतं विधान चुकीचं आहे? ते चुकीचे विचारले तर चुकीचं विधान आहे ते पाण्याचा शोध घेते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला अडकला या शब्दाचा समानार्थी काय आहे? अडकला म्हणजे चिटकला हा त्याचा समानार्थी शब्द आहे. अडकला म्हणजे चिटकला. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजले? याचं जे प्रश्नाचं उत्तर होतं तो अनुभवतो त्याच्यामुळे त्याला कळतं. त्याच्यानंतर परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा समानार्थी. अस्तित्व म्हणजे जगणे. अस्तित्वाचा खरा अर्थ काय होते? जगणे. ठीक आहे. पुढच्या उतारात त्यांनी सांगितलं पुस्तकाबद्दल हा उतारा होता. हा उतारा जो होता तो पुस्तकाबद्दल. तर त्याच्यामधला आपला पहिला प्रश्न असा होता, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकारलेली सर्वात कृती आहे. तर याचं जो उत्तर होता ते उपयोगी होता. त्याचं उत्तर काय होतं? उपयोगी. त्याच्यानंतर काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात. याचं जे उत्तर होतं त्यात मुद्रित सामग्री असते म्हणून काय असते? मुद्रित केलेलं असते म्हणजे लिहून ठेवलेलं असते. त्याच्यामुळं ते टिकून राहतात. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द. अनुपयुक्त शब्द म्हणजे ज्याचा वापर होत नाही, अयोग्य. याचं बोलू नका मी व्हिडिओ करतोय. आज नवद्याचा झाला ना त्याचा. सोनेरी गरुड भवाशी आढळतो. याचं उत्तर आहे उत्तर गोलार्धात. कुठे आढळतो? तो उत्तर गोलार्धात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मादी गरुड पक्षी यावरून ओळखला जातो. कशावरून ओळखला जातो? त्याचा आकार जो राहतो तो थोडा मोठा असतो. ठीक आहे. नर पक्षापेक्षा त्याचा आकार थोडासा मोठा असतो. त्याच्यामुळे त्याला आपण ओळखू शकतो. पुढचा प्रश्न आहे, घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त असते? तर घरटी बांधताना त्याला मोकळी जागा उपयुक्त असते. तर गरुडाला मोकळी जागा हवी असते. त्याच्यामुळं त्याला ती जागा उपयुक्त असते. दिमाखदार शब्दाचा समानार्थी. दिमाखदार म्हणजे काय? सुशील होतो. दिमाखदार ह्या शब्दाचा अर्थ सुशील होतो. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी. नसलेला शब्द. मोठा म्हणजे लहान, त्याच्या विरुद्धार्थी होते छोटा होतो, सूक्ष्म होतो. हे सगळ्यांचा अर्थ छोटाच होतो, लहान होतो. आपण व्यापक याचा अर्थ होतो मोठाच. म्हणजे मोठ्याचा समानार्थी शब्द आहे आणि तो विरुद्धार्थी नसलेला विचारला म्हणून तो व्यापक हा शब्द विरुद्धार्थी नसलेला शब्द आहे. आपला पुढचा आणि शेवटचा जो उतारा होता त्याच्यावरचे प्रश्न, थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द जर आपण पाहिला, थकणे म्हणजे काय? आपण म्हणतो की दमलं आहे, की दम लागला म्हणतो, म्हणजे त्याला थकलं. त्याचं उत्तर दम लागणे. रोबोट चुका का करत नाही? रोबोट हा चुका का करत नाही? कारण ते एक यंत्र असल्यामुळं. पुस्तकामध्ये इथे दिलेलं आहे रोबोट चुका करत नाही कारण तो यंत्र असल्यामुळे. ठीक आहे. उतार्यापैकी पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? रोबोटच्या वापराचा कोणत्या याच्यामध्ये उपयोग नाही असा आहे. मुलांना शिकवण्यामध्ये ते दाखवलेलं नाही या उतार्यामध्ये कधीच. ह्या तिन्हीचा उल्लेख उतारात आहे. घराची साफसफाई करण्यासाठी, टेलिफोन कॉलचा उत्तर देण्यासाठी, मोटार कार तयार करण्यासाठी पण होतो फॅक्टरीमध्ये,
पण मुलांना शिकवण्यासाठी ह्या उत्तरामध्ये काय उल्लेख केलेला नाही, त्याच्यामुळं याचं उत्तर आहे उल्लेख केला नाही तर मुलांच्या शिकवण्याचा उल्लेख केलेला नाही. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थ. धोकादायक म्हणजे आपल्याला त्याच्यापासून भीती वाटते, तर त्याचा विरुद्धार्थ हे सुरक्षित. धोकादायकचा विरुद्धार्थ ही सुशिक्षित आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आपल्याला सुशिक्षित असं लिहावं लागेल. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. तर चुकीचे विधान जे आहे, बेहोशी रोबोट माणसासारखे दिसतात, हे चुकीचं विधान आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. काहीच रोबोट माणसासारखे दिसत असल्यामुळे आपण हे नक्की सांगू शकत नाही की बेहोशी रोबोट माणसासारखे दिसतात, हे आपण उत्तर 100% सांगू शकत नाही. बाकीचे तिन्ही बरोबर आहेत, फक्त हे थोडंसं चुकीचं वाटते. आणि प्रत्येक रोबोट माणसासारखा नसतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.